नमस्कार मित्रांनो, आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यंदा आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण झाली आहेत व आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता व आता 15 ऑगस्ट 2026 रोजी आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. मित्रांनो, या स्वातंत्र्य दिनी आपली वेबसाईटसुद्धा लॉन्च होत असून आपली वेबसाईट किती वाजता लॉन्च होईल? तर सकाळी 11 वाजता आपली वेबसाईट लॉन्च होईल. या वेबसाईटवर तुम्ही डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस फ्री करू शकणार आहात. याबरोबरच त्या साईटवरच तुम्हाला आता मंथली PDF सुद्धा उपलब्ध असतील. मागच्या सर्व 6 महिन्याच्या मंथली PDF त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करताना तुम्हाला आवश्यक असलेले प्रश्न तुम्ही सेव्ह करून तुमच्या प्रश्नांचा एक संच सुद्धा तुम्ही तिथे तयार करू शकता. या वेबसाईटला 11 वाजता भेट द्यायला विसरू नका. याची लिंक 11 वाजता तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर व यूट्यूब पोस्टवर सुद्धा मिळेल. ती क्लिक करून या वेबसाईटला नक्की भेट द्या व पुढे देखील या वेबसाईटद्वारे तुम्ही तुमच्या डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करू शकणार आहात. ठीक आहे, चला तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी कोणत्या देशाने पटकावली? तर ही जी विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी आपल्या भारतानं पटकावली आहे. मित्रांनो, भारताने प्रथमच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत ही ट्रॉफी पटकावली. या स्पर्धेत भारताने एकूण किती पदक पटकावलेत? तर या स्पर्धेत भारताने एकूण 35 पदक पटकावले असून त्यात 13 सुवर्ण, 8 रौप्य व 14 कांस्य पदकाचा समावेश आहे. ही जी विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी आहे, ही 1982 पासून कॉमनवेल्थ फेन्सिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी स्पर्धेत ओव्हरऑल सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशाला दिली जाते व यंदा ही ट्रॉफी आपल्या भारतानं पटकावली आहे. विशेष बाब म्हणजे प्रथमच भारताने ही ट्रॉफी पटकावली. बरं, या कॉमनवेल्थ फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर या स्पर्धेचं आयोजन 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान नायजेरियातील लागोस येथे करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. 2026च्या कॅनडा खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या कॅनडा खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे बेन शेल्टन यांनी पटकावलं आहे. बेन शेल्टन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते अमेरिका या देशाचे खेळाडू असून त्यांनी अंतिम सामन्यात ब्रँडन नाकाशिमा यांचा पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर हे विजेतेपद पोलंडच्या इगा स्वियातेक यांनी पटकावलं. त्यांनी अंतिम सामन्यात एलेना रायबाकिना यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा. भारतातील पहिली कॉर्पोरेट किंवा खाजगी सहभागातून चालवली जाणारी लखनौ दिल्ली तेजस एक्सप्रेस ही आता कोणत्या नावाने ओळखली जाईल? मित्रांनो, लखनौ दिल्ली तेजस एक्सप्रेस ही आता प्रथमच कॉर्पोरेट किंवा खाजगी सहभागातून चालवली जात आहे व या रेल्वेचं सुद्धा नाव बदलण्यात आलं असून या रेल्वेला स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? तर स्प्राईट तेजस एक्सप्रेस हे या रेल्वेला नाव देण्यात आलं. मित्रांनो, अलीकडेच आता IRCTCने या ट्रेनचे ब्रँडिंगचे अधिकार कोका कोला इंडियाच्या स्प्राईट या शीतपेय ब्रँडला दिले आहेत. त्यामुळेच आता या रेल्वेचं नाव सुद्धा स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं करण्यात आलं आहे. आणि ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते असं जर विचारलं तर लखनौ ते दिल्ली या मार्गावर ही रेल्वे धावते. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, नुकतंच आता इंडिया ऑप्टे लिमिटेडने स्वदेशी दुर्बीण लॉन्च केली आहे. तर या दुर्बीणचं नाव काय हेच आपल्याला सांगायचं आहे. तर या इंडिया ऑप्टे लिमिटेडद्वारे विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी दुर्बिणीला गरुड हे नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं? तर ही दुर्बीण गरुड या नावाने ओळखली जाईल. या इंडिया ऑप्टे लिमिटेडविषयी सांगायचं झालं तर ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील मिनिरत्न कंपनी आहे व या कंपनीने आता 13 ऑगस्ट रोजी आपली गरुड ही दुर्बीण लॉन्च केली. या दुर्बीणचं वजन फक्त 610 ग्रॅम इतकं असून ही दुर्बीण त्यामुळे सोबत वाहून नेण्यास सुद्धा अत्यंत सोपी व सोयीस्कर आहे. आता हा युद्धाभ्यास पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर हा जो उदार शक्ती युद्धाभ्यास आहे हा भारत व मलेशिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदाचा हा युद्धाभ्यास 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान पार पडला. याचं आयोजन मलेशियातील सुबांग हवाई दल तळावर करण्यात आलं होतं. व हा जो उदार शक्ती युद्धाभ्यास आहे हा दोन्ही देशातील वायुसेनेदरम्यान आयोजित केला जातो. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. डस्टलिक युद्धाभ्यासाची 7वी आवृत्ती ही 12 ते 25 एप्रिल दरम्यान उझबेकिस्तान या देशात आयोजित करण्यात आली. हा युद्धाभ्यास भारत व उझबेकिस्तान
याच 2 देशात आयोजित केला जातो. सायक्लोन युद्धाभ्यास भारत व इजिप्त या 2 देशात आयोजित केला जातो. यंदा एप्रिलमध्ये याचं आयोजन इजिप्तमध्ये करण्यात आलं होतं. लिमितिये हा युद्धाभ्यास भारत व सेशेल्स या 2 देशात आयोजित केला जातो. यंदा याची ही 11वी आवृत्ती होती. धर्म गार्डियनची 7वी आवृत्ती उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आली. हा युद्धाभ्यास भारत जपान या 2 देशात आयोजित केला जातो. वज्रप्रहार भारत अमेरिका, खंजर भारत किर्गिस्तान, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, अभ्यास एकता भारत मालदीव, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया, तर एक्विवेरिन हा युद्धाभ्यास भारत व मालदीव या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. येथे मलेशियाशी संबंधित अजून एक युद्धाभ्यास आहे, तो कोणता? तर हरिमाऊ शक्ती हा युद्धाभ्यास सुद्धा भारत व मलेशिया या 2 देशातच आयोजित केला जातो. पुढील प्रश्न, हंगेरीच्या नवीन राष्ट्रपतीपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता हंगेरीचे नवीन राष्ट्रपती हे आंद्रास बाका बनले आहेत. आंद्रास बाका हे हंगेरीच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश असून अलीकडेच हंगेरीच्या संसदेत जे मतदान झालं त्यात त्यांना 140 मते पडली व त्यांच्या विरोधात केवळ 6 मते पडल्यामुळे ते आता हंगेरीचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. 73 वर्षीय आंद्रास बाका यांनी हंगेरीच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून तर कार्य केलंच आहे. याबरोबरच त्यांनी युरोपियन मानवाधिकार न्यायालयात 17 वर्षीय न्यायाधीश म्हणून देखील काम केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यात काय विचारले आपल्याला, तर अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थानिक समुदायाचा दर्जा दिला? येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल. तर नुकताच आता केनिया या देशाने भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थानिक समुदायाचा दर्जा दिला आहे. केनिया या देशाच्या निर्णयामुळे भारतीय वंशाचे नागरिक आता अधिकृतपणे केनियातील मूळ संस्कृती आणि व्यवस्थेचा भाग बनले आहेत. यापूर्वी 2017 मध्ये सुद्धा केनिया सरकारने भारतीय वंशाच्या लोकांना देशाची 44वी अधिकृत जमात म्हणून मान्यता दिली होती व आता 2026 मध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थानिक समुदायाचा दर्जा सुद्धा मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रख्यात दिवंगत इतिहासकार सुमित सरकार यांना त्यांच्या रायटिंग सोशल हिस्ट्री या ग्रंथासाठी 2004 मध्ये कोणता प्रसिद्ध पुरस्कार मिळाला होता? तर सुमित सरकार यांना त्यांच्या रायटिंग सोशल हिस्ट्री या ग्रंथासाठी रवींद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सुमित सरकार यांचं नुकतंच वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं आहे. ते एक प्रसिद्ध मार्क्सवादी इतिहासकार होते. त्यांचा जन्म 1939 मध्ये कलकत्ता येथे झाला होता. त्यांचे वडील सुद्धा एक प्रसिद्ध इतिहासकार होते व त्यांचे मामा हे प्रशांत चंद्र महालनोबिस होते. PC महालनोबिस हे तर एक प्रसिद्ध सांख्यिकी शास्त्रज्ञ आहेत. यांचं नाव तुम्हाला माहीत असेल. हे सुमित सरकार यांचे मामा होते व आता सुमित सरकार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. सुमित सरकार यांना त्यांच्या आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी ओळखलं जात. त्यांचं गाजलेलं पुस्तक सांगायचं झालं तर मॉडर्न इंडिया 1885 ते 1947 हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे व याच पुस्तकाला देशभरातील विद्यापीठामध्ये सर्वात प्रमाणभूत ग्रंथ मानलं जातं. त्यांची इतर सुद्धा काही पुस्तके आहेत ज्यात द स्वदेशी मुवमेंट इन बंगाल आणि रायटिंग सोशल हिस्ट्री हे 2 पुस्तकं सुद्धा त्यांचीच आहेत. त्यांच्या प्राध्यापक कारकिर्दीविषयी सांगायचं झालं तर 1974 ते 2004 या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून कार्य केलं होतं व यापूर्वी त्यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि बर्डवान विद्यापीठातही प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे व त्यांनी इतिहासाकडे केवळ राजे आणि नेत्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी शेतकरी, मजूर, आदिवासी आणि दलितांच्या संघर्षातून तो समजून घेण्यावर भर दिला होता. याबरोबरच ते प्रसिद्ध सबाल्टर्न स्टडीज ग्रुपचे संस्थापक सदस्य देखील होते. एवढी सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल तर आता हा प्रश्न पहा. 2026च्या हुरून इंडिया सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायाची यादी यानुसार पहिल्या पिढीतील कौटुंबिक व्यवसायात कोणते कुटुंब आघाडीवर आहे? तर आता पहिल्या पिढीतील कौटुंबिक व्यवसायात अदानी कुटुंब हे देशातील आघाडीचं कुटुंब ठरलं आहे. गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब हे 19.6 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह पहिल्या पिढीतील व्यवसायामध्ये आघाडीवर आहे व याच अहवालातील भारतातील सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायाच्या यादीत पुन्हा एकदा अंबानी यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. अंबानी कुटुंब यात पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर बिर्ला कुटुंब तर तिसऱ्या क्रमांकावर जिंदाल कुटुंब आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आशियातील पहिली डेझर्ट थीम असलेली ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी कोणत्या राज्यात उभारली जात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे गुजरात या राज्यात आता आशियातील पहिली डेझर्ट थीम असलेली ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी विकसित करण्यात येत आहे.
अलीकडेच याला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली असून हा जो प्रकल्प आहे याची निर्मिती गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथे करण्यात येणार आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, लाईफ टाईम लिबर्टियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण ठरलेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गुरचरण दास हे आता लाईफ टाईम लिबर्टियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 40व्या जागतिक लिबर्टी इंटरनॅशनल परिषदेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं व या परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर नेपाळमधील काठमांडू येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, झांबिया देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.